बीडच्या कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणी या प्रकरणामध्ये पोलीस गंभीर नाहीत, काहीतरी गौड बंगाल आहे असं धनंजय मुंडे म्हणतायत। कुणालाही बदनाम करण्यासाठी खोटे आरोप मी करत नाही अशी टीका धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केलेली आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे। बीडमधील कोचिंग क्लास अत्याचार प्रकरणी धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळालं। या प्रकरणात पोलीस गंभीर नाहीत असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं, मात्र संदीप क्षीरसागर यांनी यावर प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत। 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही, माझ्यावरही आरोप झाले नाहीत। पण हेच ते जे इथे येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे। आणि माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्या लैंगिक अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीवर त्याला ज्यांनी कुणी केला आहे त्यांना शासन होण्यासाठी हे टिकटॉक टेबल टेनिसचा बंद करावा आणि आपण सुद्धा यात मदत करावी, ही आपल्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे। मला असं वाटतं पोलीस मी तपासले सुद्धा असतील आणि या गुन्हा दाखल करायला ह्याला काही 10 दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला। म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं। त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे त्याचं। आणि एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। आम्ही तर म्हणतोय तपास करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।